पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम। तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा गरमागरम आणि वाफाळलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। फार आनंद झालेला आहे मला आजचा भाग सुरुवात करताना। त्याचं कारण असं आहे, यंदाचा म्हणजे हा आठवडा आहे मराठवाडा स्पेशल। मराठवाड्यातले वेगवेगळे पदार्थ पाहायचे। काल आपण वेगळे पदार्थ पाहिले आणि आज मराठवाड्यातून मला भेटायला, तुम्हाला ऑथेंटिक पदार्थ दाखवायला एक माझा मित्र आलेला आहे मराठवाड्याच्या लातूर शहरातून। स्वागत करूया माझ्या त्या मित्राचं। ये रे दोस्ता। हॅलो, कसा आहेस? एकदम बढिया। वा, हे काय आणलंयस तू? मी तुम्हाला मराठवाड्याची परत आठवण करून देण्यासाठी हे ठेचा मिरचीचा, आपला हिरव्या मिरचीचा ठेचा। आणि जवसाची चटणी आहे का? येस, 41 इयर्स रेसिपी अनचेंज्ड। 41 इयर्स रेसिपी अनचेंज्ड। आपण ही कॉम्प्लिमेंटरी देतो आपल्या रेस्टॉरंटमध्ये। तुला माहिती का, मला जवसाची चटणी एवढी आवडते, त्याच्यावरती तेल घालून असं भाकरीला लावून जर खाल्ली ना, परफेक्ट भन्नाट। ठेव हे। आणि हे काय उपर्ण? नाही, हा पंचा आहे। पंचा। लातूर शहरामध्ये काय वेशभूषा मी विचार करत होतो आणि मी नोटीस केलं की सगळेजण पंचा घालून फिरतायत। हो, मग त्यामुळे म्हणलं की तुम्हाला पंचा गिफ्ट करावा म्हणून हा एक माझा थाट आहे बघ। त्या कार्यक्रमात मला खूप गिफ्ट मिळतात। थँक्यू यार, असा घेतो मी जरा। थँक्यू यार। वा, आपलं हॉटेल पण गंजगोला इथंच आहे, हनुमान बरं, चौक। त्या सगळ्याविषयी गप्पा मारायच्यात। हॉटेल, घर, कुटुंब, तुझं करिअर, आवड, गर्लफ्रेंड, होणारी बायको, झालेली म्हणजे सगळ्या गोष्टी। तर त्याच्याकडे जाऊया, पण त्याआधी प्रेक्षकांना तुझी ओळख करून दे। तुझं नाव काय? माझं नाव वेदांत प्रसाद उदगीरकर। वेदांत प्रसाद उदगीरकर। येस। बरं, काय करतो स्वतः? मी सध्या गायत्री व्हेज कल्चर म्हणून आपलं जे हॉटेल आहे तिथे मी सध्या मॅनेज करतोय। गायत्री व्हेज कल्चर। येस, आय एम द थर्ड जनरेशन। तिसरी पिढी आहे मी लातूर शहरामध्ये। लातूर शहरामध्ये कुठे नेमकं? गंजगोलाई हनुमान चौक। 52 वर्ष झाले आता। तर तुमचं हॉटेल 52 वर्षापासून 52 वर्ष झाले। कुणी सुरू केलं हे? माझ्या आजोबांनी म्हणजे श्री प्रभाकरराव उदगीरकरांनी हे चालू केलं 1970 साली 15 ऑगस्ट। 52 वर्षापासूनची परंपरा आहे। लातूर शहरात यांचं हॉटेल आहे आणि तो मुलगा जो त्या परंपरेचा पुढचा वारसदार आहे तो आलाय, म्हणजे चव बघा आपल्याला किती ऑथेंटिक मिळणार आहे। मी तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द पाळतो। मराठवाडा म्हणलं की आजच्या आठवड्यामध्ये मराठवाडाच आणि अस्सल मराठवाडी पदार्थ, हो की नाही दोस्ता? बरं, मग आज काय करू लागलो? आज येसरवडी, जे लग्नामध्ये पासून ते घरापर्यंत सगळीकडे येसरवडी दिसेल तुम्हाला। आणि दुसरं उकड कोटबुळे म्हणून प्रकार आहे, जो घरोघरी होतो, जो तुम्हाला कुठल्या रेस्टॉरंटमध्ये देणार नाही। मी आईला सांगितलं की मी असं असं करतोय, आईने म्हणली उकड कोटबुळे तुला घेऊन जावं लागेल, उकड कोटबुळे करावा। मग एक हॉटेलचा पदार्थ आणलाय आणि एक घरचा पदार्थ आणलाय। किती छान। लगेच वळूया रेसिपीकडे। चला, येसरवडीसाठी लागणारं साहित्य आपण आधी बघू, मग कृती करू। हा काळा मसाला, हे बेसन, खोबऱ्याची पावडर, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, खसखस भाजून कुटून घेतलेलं आहे, हे कढीपत्ता, मोहरी, जिरे पावडर, धने पावडर, लाल तिखट, ओवा, हळद, मीठ। वा, लागणारं साहित्य माझ्या ऑलमोस्ट परिचयाचं आहे सगळं। फक्त आता हा जो काळा मसाला घेतलाय, त्याचं नेमकं काय, म्हणजे हा केलाय तयार का हा रेडीमेड आणलाय? नाही, हा तयार केलेला आपण। तयार केलेला आहे। काय काय या काळ्या मसाल्यात? हा काय माझा मिरे, दालचिनी, बेडगी मिरची, लाल मिरची, परत ह्याच्यामध्ये आपले सगळे खडे मसाले म्हणजे लवंग, जंगली विलायची, खरपूस भाजून मग बारीक केलं। चला, कृती करूया। पहिल्यांदा काय करायचंय? पहिले आपण खोबरं हे करून घेऊया, भाजून घेऊया। घ्या। येसरवडी घरात लग्न कार्य असले की येसर करतात बरं। हो। तुझं लग्न झालंय की नाही? नाही, साखरपुडा झालाय। 14 फेब्रुवारीला बनेल येसरवडी। 14 फेब्रुवारीला येसरवडी बनेल म्हणलं घरी। अरे वा, म्हणजे आता आलंय की लग्न जवळ? हा। लग्न किती तारखेला आहे? लग्न 14 फेब्रुवारीला। अच्छा। बरं, मला सांग, आपल्या घरामध्ये जेव्हा एक व्यवसाय असतो, लहानपणी आपल्याला तो व्यवसाय, त्याचे इथिक्स, त्याच्या मागचे कष्ट काही कळत नसतं। ऍक्च्युली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की माझे खूप सारे कस्टमर्स आम्हाला सांगतात की गायत्री हॉटेलची आमची अशी मेमरी आहे, तशी मेमरी आहे। आम्हाला मेमरी नाही आहे। लहानपणी आम्हाला हॉटेलमध्ये जाऊ देत नव्हते। माझ्या आजोबांचं स्ट्रिक्ट मत होतं की एकदा पैसा दिसल्यावर शिक्षण दुर्लक्ष होतं, म्हणून आम्हाला लहानपणी बिलकुलच, म्हणजे मी 11वीत असताना पहिल्यांदा बाबांना विचारलं होतं की मी माझ्या मित्रांना हॉटेलमध्ये घेऊन येऊ का माझ्या बर्थडेच्या दिवशी। परमिशन घेतली होती माझ्याच हॉटेलमध्ये घेऊन जाण्यासाठी 11वीत असताना पहिल्यांदा। पण तिथे फार वेळ घालवायचा नाही, फार वेळ घालवायचा, त्याच्यामुळे तुझी आणि हॉटेलची अशी मेमरीज नाही लहानपणीची। आता खूप सारे व्यवसायाचे काही तत्व जे असतात घरातल्या मोठ्या माणसांचे,
त्याच्यामुळे माझ्या वडिलांना तर आजोबा फक्त दिवाळीच्या पूजेलाच येऊ देत होते. ॲटलिस्ट मी असं मार्केटमध्ये गेलं, कुठे गेलं, गोलाईमध्ये जाणं येणं झालं तर जात होतो हॉटेलवरती बसायला. वडिलांच्या लहानपणी अजून स्ट्रिक्ट अजून स्ट्रिक्ट होतं. वा. आता काय आता आपण बेसन हे करून घेऊया, कालवायचं कालवून घेऊया. मग हे जरा भाजवलेलं Yes. खोबरं इकडे घेतो. हे घे, तू दिलेलं बघा मी अगदी छान उपरण्यासारखं घेतलंय अंगावर. बरं वाटतं ना जरा. काय लागणार आहे आता? आता ह्याच्यामध्ये आपण मीठ, हळद एकदम थोडीशी, लाल तिखट, थोडीशी धना पावडर, बरं जिरा पावडर, बरं. ओवा. ओवा फार इम्पॉर्टंट आहे कारण की आपण सगळं मसालेदार करणार आहे, तर ॲसिडिटी होऊ नये, पोट बाधू नये. बाधू नये म्हणून आपण ओवा बरोबर. हा पिसून घेतलेला आहे ओवा. आणि हे थोडासा काळा मसाला, जस्ट टू गिव्ह इट अ सम पंच. बर. आता काय करायचं पुढे? आता हे आपण घालून घेऊया. घ्या कालवून. पाणी घालायचंय का? हो हो, पहिल्याला मिक्स करतो. बघ बरं किती लागणार आहे. थोडं थोडं थोडं, बस 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 बस. अजून थोडं लागलं तर घे. बरं, तू हॉटेल मालकच पण तुला सगळा स्वयंपाक येतो का? सगळा म्हणजे स्वयंपाक कसा करायचा मला माहिती आहे, हं. पण सगळ्याच्या सगळ्या डिशेस नाही. आपल्याकडे सध्या 200 डिशेस आहेत त्या. बस किती? 200. हॉटेलमध्ये? हो. बरं, हे आता काय करायचं याचं? ह्याचं आपण लाटून घेऊयाला आणि ह्याच्या वड्या करून घेऊया. पण ते लाटायसाठी आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायला मळून घ्यावं लागेल. बरं, मळून झालं की वळूया पुढच्या कृतीकडे. चला, छान मळून झालेलं आहे बेसन. पुढे काय करायचं दोस्ता? आता आपण ह्याला लाटून घेऊ बरं. आणि ह्याच्या वड्या पाडू. पोळपाट आणि लाटणं. बरं, मला सांग, हॉटेलचं नाव गायत्री, हां. हे कसं काय? असं तू कधी विचारलं आजोबांना वडिलांना? हां, ते लातूरमध्ये तेव्हा व्हेज रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल अशी पद्धत नव्हती, तेव्हा मटण खानावळी खूप होत्या. बरं. व्हेजमध्ये जास्तीत जास्त आपला शेव, चिवडा, चहा ह्याच्या पलीकडे गेलं नव्हतं. नाश्ता item. नाश्ता येतं. मग आणि पुरी भाजी एक हे. मग तेव्हा काय झालं की आजोबांना व्हेज चालू करायचं होतं आणि गायत्री अन्नपूर्णेचं दुसरं नाव आहे. आणि त्यांचं गायत्री मंत्रावरती श्रद्धा होती. मग विचार केला की गायत्री नाव ठेवतो. थॉटफुल आहे. तिकडे आपण जे खोबरं भाजून त्याचं एक जे सारण तयार केलं ते रेडी आता? रेडी रेडी. मसाले वगैरे? हो हो. घ्या. ह्याचा जसा शेप पाहिजे तसा आपण करू शकतो. हो. आयताकृती करतात ना शक्यतो? हो हो. मी पाहिलंय लहानपणी घरात. आता गॅस लावून घेऊ. बरं, आता काय आहे, प्रत्येक पिढीचं त्या व्यवसायाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. आजोबांनी व्यवसाय उभा केला, त्यांनी त्यांच्या हद्दीत ग्रोथ केली. बाबांनी केला, त्यांनी त्यांच्या हद्दीत ग्रोथ केली. आता तुझ्या हातात आलंय. काय तुला वाटतं हे कुठे न्यायला पाहिजे सगळं? लातूर हे स्टुडंट्स ओरिएंटेड शहर आहे. Right. तर माझी अशी इच्छा आहे की त्या स्टुडंट्सला हे व्हावं, अफोर्डेबल असे पदार्थ देता यावेत. त्यांना आवडीने ते यावे आपल्याकडे आणि हे करावे. तर माझं मेन उद्देश तोच असणार. मे बी मी यंग असल्यामुळे जस्ट स्टुडंट होतो काही वर्षापूर्वी, म्हणून त्यांच्याकडे एक सॉफ्ट कॉर्नर आहे. करेक्ट. टार्गेट ऑडियन्स. टार्गेट ऑडियन्स. मोहरी आणि जिरा आपण घालतोय. घाला. कढीपत्ता. आता काय? अद्रक लसूण सगळी लागेल? झुंझणीत होईल रे. बस होऊ देऊ? हां. होऊ दे मग. आता आपण ह्याच्यानंतर खोबरं आणि खसखस टाकणार. सारण केलं होतं ते. खसखसमुळे नटी टेस्ट येतो, म्हणजे थोडक्यात नॉन व्हेजिटेरियनचं जसं हे होतं हो. त्या खसखसचं ह्याच्यामुळे होतं ते. आता हे काय घालतोय? भाजलेली खसखस. भाजलेली खसखस घाला. लगेच खोबरं पण घालू. त्याच्यात आपण मसाले ऍड केले ना? नाही अजून नाही केलं. अजून नाही.
आता काळा मसाला टाकू, घाला. धने पावडर, ही धने पावडर होती, जिरा पावडर टाकली आपण. बरं. लाल तिखट. जर खोबरं जर भाजलेलं नसेल तर हळद अवॉइड करून आपण तो कलर देऊ शकतो काळ्या रंगाच्या काळ्या मसाल्याने. बरं. पण जर हळद टाकली तर खोबरं एकदम परफेक्टली भाजलेलं हवं. बरं. आता ह्याच्यात पाणी टाकून त्याला तडका देऊया आपण. पाणी टाकायचं आणि तडका. बरं. छान. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकू. घट्टपणा येईल. येसराचा वास परफेक्ट आलाय बघ. याला येसर असं म्हणतात मराठवाड्यामध्ये. आणि परफेक्ट पदार्थ केला या दोस्तानी मराठवाड्यातून येऊन, लातूरून येऊन. मीठ घालायचं ना? घाला मीठ. उकळी आलेली आहे, वड्या टाकून घेऊ. घाला घाला घाला. येसर वड्या मस्त. ह्याला अजून एक पद्धत आहे आपल्या लातूरचीच आहे. बेसन हटून आपण करू शकतो. जेव्हा आपल्याला बल्क कुकिंग किंवा जास्त ह्याच्या प्रमाणात बनवायचं असेल, ह्या सगळ्या सॉगी होतात म्हणून आपण वेगळंच बेसन बनवतो आणि त्याच्यावरती ओतून देतो. की घरगुती घरी बनवण्यासाठी हे असं प्रेफरेबल आहे. मला वाटतं आपण याला एक 5-10 मिनिटं उकळी काढून देऊया. चालेल? तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता येसरवडी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एक पॅन गरम करून घेऊन त्यात खोबऱ्याची पावडर भाजून घ्यावी. आता एका बाउलमध्ये बेसन, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट, थोडीशी धणेपूड, जिरेपूड, ओवा आणि थोडासा काळा मसाला घालावा आणि हाताने सगळं एकत्र करून मिसळून घ्यावं. त्यानंतर पाणी घालून मळून घेऊन त्याचा गोळा तयार करून घ्यावा. त्यानंतर हा गोळा लाटून घेऊन त्याच्या वड्या पाडून घ्याव्या. त्यानंतर एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर जिरे, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट घालावी. ती परतून घेतल्यानंतर त्यात भाजलेल्या खसखसची पूड, भाजलेली खोबऱ्याची पावडर, काळा मसाला, धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट, हळद घालून सगळं मिक्स करून घ्यावं. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालावं आणि घट्टपणासाठी थोडंसं बेसन घालावं. नीट ढवळून त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर त्यात तयार केलेल्या वड्या सोडाव्यात. 5 ते 10 मिनिटं झाकून उकळी येऊ द्यावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून येसर वडी गार्निश करावी. अप्रतिम असा मराठवाडी पदार्थ तयार झालेला आहे, येसर वडी. छान वरती त्याला तर्री आलेली आहे, रंग काळा आलेला आहे कारण काळा मसाला आपण वापरलेला आहे. गरम भात असेल तर मस्त कुस्करायचं, वरती लिंबू पिळायचं आणि येसर वडी हाणायची देत दणानून, है ना? जरा कंट्रोल ठेवूया दोस्ता. पुढचा पदार्थ आपल्याला करायचा आहे. याचं काय नाव आहे? ह्याचं आहे उकड कोटबुळे. उकड कडबोळे तुला कोणी शिकवलं? मला आईने शिकवलं. हे माझ्या आईला माझ्या आजीनी म्हणजे वडिलांच्या आईनी शिकवलं. तर थोडक्यात असं पारंपरिक पदार्थ आलेला आहे. पण तुझं म्हणणं आहे अगदी बरोबर आहे, कारण उकड कडबोळे हे आपल्याकडे पारंपरिक म्हणजे आजी, तिची आई, तिची आई असेच आलेले असतात आणि सगळ्या घरात थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने बनलं जातं. आम्ही त्याला उकड शेंगुळे म्हणतो. हो, शेंगुळे पण म्हणतात. आपल्याकडे पोळा एक सण आहे बैलाच्या वेळेस, तेव्हा ते शेंगुळे म्हणून सेम असंच आहे. करेक्ट. त्याच्यामुळे मराठवाड्यातला हा अतिशय प्रचलित पदार्थ आहे आणि उकड काढण्याचे पदार्थ हे मुळात मराठवाड्यात केले जातात, कारण परत तेच टिकतात. जरा पाण्याचा कमी वापर, हो की नाही? चला साहित्य सांगा. ज्वारीचं पीठ आहे, कढीपत्ता, हिंग, ओवा, जिरे, मोहरी, लाल मिरची, धना पावडर, हळद, मीठ. आता एवढा मसालेदार पदार्थ आहे पण याच्यात कांदा लसूण नाही. कांदा लसूण नाही. हा बिना कांदा लसणाचा. माझ्या घरी कांदा लसूण खात नाहीत, तर त्यामुळे आईची जी रेसिपी आहे ती घेऊन आलेलो आहे मी. उकड कडबोळे. येस. वा, तुझ्या आईला मनापासून नमस्कार. आणि तुमची रेसिपी आज मराठवाड्याची म्हणून तो इथे दाखवतोय, त्याचा आम्हाला आनंद आहे. तर घराघरातल्या ज्या आई पाहतायत, ताई पाहतायत, माऊली पाहतायत, काकू पाहतायत, मावशांनो, तुमच्यासाठी आम्ही हे करतोय. प्लीज लक्ष देऊन बघा बरं का कार्यक्रम. आता काय करूया? आता पहिले आपण ज्वारीचं पीठ मळून घेऊया. बर, बाऊल घे. हॉबीज काय काय रे तुझ्या? माझा हॉबी रीडिंग आहे. बर. मला लिहायची खूप आवड आहे. बर. मी लिहितो आणि वाचतो. ग्रेट, छान. संपला बेटा? हो, घे की. कुकिंग हॉबी म्हणता येणार नाही, कारण की तो प्रोफेशन आहे. प्रोफेशन आहे, पॅशन आहे, बिझनेस आहे, सगळंच आहे. ह्याच्यामध्ये आपण आता पहिले हिंग घालूया. बर.
थोडीशी एकदम. बर. ओवा, धने पावडर. अगदी किंचित घालतोस. हो, कारण की आपण ह्याच्यात पण घालणार आहे. बरं. हे फक्त मिक्सचर हे व्हावं म्हणून. बर. थोडीशी हळद आणि लाल तिखट. लाल तिखट. पाणी घालू. हो, थोडं बस. आम्ही असं ऐकलं की तुझे आजोबा आईस्क्रीम घरी करून विकायचे. हो, कसं होतं की तेव्हा असं कुठलं ब्रँडेड आईस्क्रीम वगैरे अवेलेबल नव्हतं हॉटेलमध्ये देण्यासाठी. मग काय करायचं, मग आजोबांनी ती आईस्क्रीमची मशीन आणली. अशी मशीन होती, त्याला चर्न करावं लागायचं मीठ वगैरे ठेवून त्याला थंड ठेवण्यासाठी. बापरे. मग आपल्याकडे तेव्हा कसं होतं की माझी आजी, माझे वडील, माझ्या आत्या लहानपणी बसून पूर्णपणे स्वतःच करायचे आणि त्या हॉटेलवरती आपण येऊन विकत होतो. ओरिजिनल फ्लेवर होता, मलाई फ्लेवर. दुसरा फ्लेवर तेव्हा अवेलेबल पण होता, पण लोक खूप आवडीने खायचे. स्वतः केलेलं आईस्क्रीम. किती छान. काहीतरी नवीन होतं तेव्हा सगळं. बरोबर आहे. चला, उकड कडबोळीसाठी लागणार हे जे ज्वारीचं पीठ आहे ते आम्ही व्यवस्थित मळून घेतो आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. मस्तपैकी मळून झालंय. इकडे आपण गॅस लावलाय, तेल तापलंय. आता काय? आता फोडणी टाकू. बर, चला. मग मी तुला मदत करू का? येस. टाकू मोहरी. लगेच जिरे, हिंग एकदम चिमूटभर. बर. बस. कढीपत्ता. लातूरला अजूनही पाण्याचा प्रॉब्लेम आहे? नाही, आता नाही. यावेळेस खूप एक्सेसिव्ह पाऊस झाला, म्हणजे नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता, तर सगळंच भरलेलं आहे. ओव्हरफ्लो झालं होतं पण आपण धरण सोडलं होतं. चांगले चांगले. आता काय? आता ह्याच्यात थोडंसं झालं की पाणी टाकून घेऊ. बर. खाला तर वरून काय त्याला हळद. ह्या फोडणीचं हे मला आजोबा लहानपणापासून सांगत होते की महाराष्ट्रीयन फोडणी जी आहे ती कशामुळे कशी बनली. तर आपल्याकडे तेव्हा अनरिफाईंड तेल होतं ना, मग त्यासाठी म्हणून आपण मोहरी टाकतो सुरुवातीला. मोहरीमुळे काय होतं की जे इम्प्युरिटीज आहेत तेलामधल्या त्या निघून जातात. मग आपण जिरे टाकतो. जिरे कशामुळे टाकतो की त्याला जो वास असतो तेलाचा तो जावा म्हणून. अशी म्हणून आपली ही फोडणी बनलेली आहे. करेक्ट. प्रत्येकाचा वेगळा पर्पज आहे. हो, बघा बरं का, उकड कडबोळी तो करतोय. इकडे येसरवडी तयार आहे. मराठवाड्याचे पदार्थ तयार होत आहेत. एक एक कडबोळी करून त्याच्यात सोडायची. Yes. बरोबर. फर्स्ट क्लास. बरं, ती कडबोळी करता करता मला एक सांग, आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम तू लहानपणी पाहायचास म्हणे? हो, ऍक्च्युली कसं होतं की आमची शाळा सुटायची 2 वाजता. दीड तेव्हा बहुतेक 1:30 वाजता. 1:30 वाजता होता हा कार्यक्रम. 1 वाजता काहीतरी शाळा सुटायची. घरी आल्या आजी आई बघत बसायच्या. मी असंच आजीला म्हणलं की आजी तू फक्त बघतेस, म्हणलं तू काही करत नाहीस. आजीनी तेव्हा ताक भात होता. ताक भात बनवला, तो अजूनही माझ्या घरी बनतो. 12-13 वर्ष तर डेफिनेटली झालेलं. किती भारी. म्हणजे या कार्यक्रमाशी निगडीत तुझी आठवण आहे. हो की नाही? खूप. फारच भारी. पण जेव्हा मला कळलं म्हणजे आम्ही सारे खवय्येवरती जायला भेटणार, तेव्हा मला ते आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे चालू झालं होतं. कारण की आम्ही मित्र मिळून सगळे ते नवीन आला होता शो आणि खूप जास्त वेल रिस्पॉन्स भेटला होता. करेक्ट. जसं तुझ्या घरी ताक भात पाहिला होता आणि तू अजूनही कार्यक्रमामध्ये पाहिल्यामुळे, आम्ही सारे खवय्येमध्ये पाहिल्यामुळे घरी केला जातो, तसंच वेगवेगळ्या लोकांना स्वयंपाकाच्या निगडीत वेगवेगळे प्रश्न असतात. अमुक केल्याने काय होतं, तमुक केलं तर काय होतं, हा पदार्थ सोपा कसा करायचा, असे प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर गुरुवार आणि शुक्रवार आपल्या याच कार्यक्रमामध्ये मधुराजी बाचल आपल्यासोबत असतात. त्या तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या शेफ आहेत आणि त्या तज्ज्ञ असल्यामुळे त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतात. त्यामुळे खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती ताई, काकू, मावशी, आजी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, तसं तुम्ही तज्ज्ञ आहात, पण कधी कधी एक प्रश्न पडू शकतो ना आपल्याला, तर त्यांना विचारा, आम्हाला खाली SMS करून कळवा. हो की नाही रे? येसरवड्या तयार आहेत. उकड कडबोळी तयार होईल 10 मिनिटात. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता उकड कडबोळे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घेऊन त्यात थोडंसं हिंग, ओवा, धणेपूड, थोडीशी हळद, लाल तिखट घालावं. थोडंसं पाणी घालून मळून त्याचा गोळा तयार करावा. आता एका कढईत तेल घेऊन त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर त्यात जिरं, चिमूटभर हिंग आणि कढीपत्ता घालावा. चवीनुसार मीठ घालावं. त्यानंतर फोडणीत पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी.
आता तयार पिठाच्या गोळ्याचे लहान लहान गोळे करून हाताने रोल करत त्याची कडबोळी तयार करावी. ही कडबोळी उकळी आलेल्या पाण्यात सोडावी आणि साधारणपणे 10 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यावी. गरमागरम आणि चविष्ट उकड कडबोळे तयार आहेत. फार बरं वाटलं बघ वेदांत मला. एकतर मराठवाड्याचा मित्र भेटला, ऑथेंटिक अक्षरशः मराठवाड्यामध्ये अशाच पद्धतीने केले जाणारे 2 पदार्थ पाहायला मिळाले. आता आम्ही ते खाणार तर आहोतच. तुला कसं वाटलं ब्रो? खूप 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 आनंद झाला. म्हणजे असं अजूनही मी विचार करतोय की याला चटका मारून घ्यावा का, स्वप्नात आहे का. एवढा आनंद झालेला आहे. लहानपणापासून जे शो बघतोय, कधी विचार पण केला नव्हता की कधी चान्स भेटेल. सो आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. वा वा, खूप शुभेच्छा तुला. हा व्यवसाय तो खूप मोठा कर. तुम्ही आलात तरच मोठं. 100% आम्ही नक्की येणार. तू काय मराठवाड्यातला, मी मराठवाड्यातला, तू बोलवायची गरज नाही, मी नक्की येईल. पण निरोप घेण्यापूर्वी मराठवाड्याहून पाहुणा आलाय त्याला आपण असंच पाठवणार होय. झी मराठीकडून आणि आम्ही सारे खवय्येकडून तू शेफही आहेस, हॉटेलचा मालकही आहेस. ही प्रेमाची भेटवस्तू घे दोस्ता. तू मला हे छानसं दिलंस, मी तुला ते छानसं दिलं. बांध. वा, एकदम फिट आलं रे तुला. परफेक्ट. चला, मराठवाड्याचं हे अस्सल पदार्थ आता आम्ही करतो खायला सुरुवात. तुम्ही घ्या निरोप. पण भेटा आम्हाला पुढच्या भागात असे छान छान पदार्थ घेऊन. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.